समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व हातात द्यायचं आणि तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशातली जनता ही उत्सुक आहे. ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने मतदान होते. गेल्या 3 टप्प्याचं मतदान झालं. उद्या मतदान होणार आहे. आपलं मतदान हे 13 तारखेला, आपलं मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 13 तारखेला होणार आहे. आणि 13 तारखेला आपण सगळेजण इथे जमलेले हजारो जे कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, त्यांनी आपापल्या गावागावात, आपापल्या पाड्यांमध्ये, आपापल्या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर तिथल्या सगळ्या नागरिकांना, मतदारांना सांगायचं आहे की आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल, देशाला जर अधिकाधिक प्रगतीपथावर न्यायचा असेल, तर पुन्हा एकदा आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. आणि जर मोदीजींना पंतप्रधान करायचं असेल तर आपले उमेदवार, मावळ लोकसभेचे उमेदवार हे श्रीरंगाप्पा बारणे साहेब आहेत. आणि त्यांची निशाणी जी आहे, त्यांची निशाणी जी धनुष्यबाण आहे. मगाशी मी सांगितलं की देशातले सर्व समाज असतील, त्या सगळ्या समाजाचा विकास करण्यासाठी, आपला पूर्ण देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदीजी काम करतायत. भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींची संख्या बघितली आणि त्याच्यातलं समाजाचं प्रतिनिधित्व बघितलं तर सर्व खासदार जे आहेत, आमदार जे आहेत, त्या दोन्हीमध्ये जास्तीत जास्त SC ST OBC समाजाला कोणी प्राधान्य दिलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने दिले. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे. आपण ज्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि त्या खास करून आपल्या पनवेल, उरण, कर्जत या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आगरी समाजाचं प्रतिनिधित्व, आगरी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे की देशामध्ये पहिल्यांदा आगरी समाजाचा मंत्री कोणी केला असेल तर तो मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपल्याला आगरी समाजाला पहिला मंत्री बनवलेला आहे. त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं की जातीपातीचं राजकारण हे कधीही आपल्या भारतीय जनता पार्टीने केलेलं नाहीये. आपण सगळेजणच आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बारणे साहेबांचं आपण सगळ्यांना मार्गदर्शन ऐकायला आलेलो आहोत. आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि 13 तारखेला कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त मतदान हे कसं होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा करतो. त्याचबरोबर या देशाच्या आपले लाडके पंतप्रधान आणि तिसऱ्यांदा या पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान होणारे देशाचे लाडके नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मी तिवार अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर या रायगडचा ज्यांनी कायापालट करून दाखवला ते आमच्या सर्वांचे आदरणीय रामशेठजी ठाकूर, आणि ज्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसशी गवत उपटून बाजूला फेकून दिले ते तुमचे आमचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर. मित्र, 33 मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीचे काही दिवस बाकी आहेत, आपल्याला माहीत आहे. परंतु माझी एक विनंती असेल का येत्या 13 तारखेला आपण सज्ज राहायचं आहे, समोरच्याची मशाल विझवायची आहे आणि आपलं धनुष्यबाण, प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण या मावळमधून निवडून आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे. प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की येत्या 13 तारखेला धनुष्यबाणावरली बटन दाबून श्रीरंगाप्पा बारणे यांना विजय करायचा आहे. नुसतं विजय करायचं नाही तर लाखोंच्या संख्येने आमदार साहेबांनी ग्वाही दिली आहे
की लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी आप्पा बारण्यांना निवडून द्यायचं आहे. वरून आप्पा 2 लाखाचं लीड घेतील, खालून 1 लाखाच्या वरती लीड, 3-3.25 लाखामध्ये आपण विजय होणार आहे. पण गाफील राहायचं नाही. 3-3.25 लाखाचे जास्त कसं होऊ याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. बंधू, आप्पांनी केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला माहित आहे. आप्पांनी अनेक खेडोपाड्यात आपल्या निधीमधला निधी, त्या ठिकाणी असणारे सभागृह, मंदिराचे सभागृह, अंतर्गत रस्ते, अंतर्गत गटारे, अनेक कामं केली. त्याचबरोबर खेडोपाड्यात कर्जतमध्ये 50-70 वर्षात लाईट नव्हती केली, ती लाईट आप्पांनी त्या ठिकाणी सुरू केली. त्या गोरगरिबांच्या घरात उजाला आणला. हे आप्पांनी काम केलं. आपल्याला माहित आहे, या JNPTच्या 8 पदरी रस्त्याचं काम सुद्धा आप्पांनी केलं. अटल सेतूचा मार्गही आप्पांनी मार्गी लावलाय. हे तुम्हाला जाहीर सांगतो. लोक विचारतात आप्पांनी काय काय केलं. आम्ही त्या दिवशी माझं त्या कट्ट्यावर होतो सामच्या, त्यावेळेला जाहीरपणे सांगितलं की आप्पांनी केलेली कामं सांगा. आम्ही सांगितलं आप्पांनी केलेली सर्व कामं त्या ठिकाणी सांगितली. गप्प करून त्या बाजूच्या लोकांना आम्ही तिथून हुसकावून लावलं. कारण जे केलंय ते केलं सांगावं लागेल. म्हणून सांगतो बांधवांनो, घारापुरीची वीज 50 वर्षात कुणी केली नव्हती, आप्पांनी केली, मार्गी लावली, करून दाखवलं. हे काम आप्पांचं आहे. पासपोर्ट ऑफिस आप्पांनी पिंपरीमध्ये चालू केलं. आपल्या इथं पण पासपोर्ट ऑफिस चालू झालं असतं, परंतु दुर्दैवाने जागा अभावी मिळाली नाही, त्याच्या अभावी राहिलं. परंतु मी येत्या काळात आप्पांशी परवाशी इतकूच गेली, त्याला आप्पांनी स्पष्टपणे सांगितलं की पुन्हा एकदा पनवेलला या, लवकरच आपण पासपोर्ट ऑफिस उभं करूया. याचं कारण मित्रांनो सांगू शकतो तुम्हाला की येणाऱ्या लाखो लोकांना पासपोर्ट आणि विदेशात जाणाऱ्या नोकरीसाठी लोकांना ते मार्गस्थ होईल, याची जबाबदारी आप्पांना आहे. आप्पांनी बरेच कामं केलीत. या देशाचा कायापालट करण्याची ज्याच्यात ताकद आहे ते नरेंद्र मोदीची. आपल्याला माहित आहे, सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून आज परत सगळ्यांनी मोदीजींनी पाऊल टाकलंय. येणाऱ्या भविष्यात बघा, हे हिंदू राष्ट्र घोषित झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण काय, येणाऱ्या हे बाडगे हिरवे बागड्यात यांच्या बगड्यावर मानेवर मुंडगटीवर बसून या हिंदू राष्ट्राची घोषणा केल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाही, याची मला खात्री आहे. माझा मुख्यमंत्री प्रत्येक सामान्य माणसाला भेटतो, सामान्य माणसाची कामं करतो. अनेक त्या सहायता निधीमधून अनेक गोरगरिबांना सहायता निधी वाटली. हो, या उभाटा गटाच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 2 ते 2.5 कोटी संपवले. माझ्या मुख्यमंत्र्यांनी गोरगरिबाचा प्राण वाचवण्यासाठी 2,500 कोटी त्या ठिकाणी संपवले. याचं कारण त्या गोरगरिबाचा जीव वाचला पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं. आपल्याला माहिती आहे प्रशांतजीचं काम इथं हे सगळं बघतोय. या ठिकाणी प्रशांतजीचं काम तळागाळात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये असणारी आस आणि प्रत्येकाच्या पाठीवर हात फिरवणारे आमचे प्रशांतजी ठाकूर आहेत. प्रशांतजी ठाकूरांची कामाची पोचपावती तुम्हाला माहीत आहे. मुद्दामून सांगतो, आज हे सर्व बघतोय. आम्ही इकडे शिवसेनेत शिंदे गटात असलो तरी आम्ही छोटे भाऊ आहेत, आम्ही थोडे प्रमाणात कमी आहोत. पण आज या ठिकाणी मोठी मोठ बांधली ते आमदार प्रशांत ठाकूरची, त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी पक्षांनी. आणि म्हणून 1 लाखाच्या वर आपण या ठिकाणी निवडून येऊ याची खात्री देतो आणि तूर्त थांबतो. हा महामंत्र दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र आणि पूज्य विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे साहेब यांच्या प्रचाराच्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी मला सांगायचं आहे की 2014 पूर्वीची जो भारत देशाची परिस्थिती होती, या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते, अन्याय होत होता, अत्याचार होत होता, महिलांवर होत होता, मागासवर्गीय समाजावर होत होता. परंतु 2014च्या नंतरची परिस्थिती बदलली. या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या रूपाने ज्या वेळेला या देशाला एक कणखर नेतृत्व मिळाले, त्यावेळेला या देशामध्ये बॉम्बस्फोट बंद झाले, अन्याय बंद झाले, अत्याचार बंद झाले आणि त्याचबरोबर भ्रष्टाचारही बंद झाला. आणि तिथून खऱ्या अर्थाने एका नव्या पर्वाला आणि भारताची मान उंचावेल अशा पद्धतीतली खऱ्या अर्थानं या ठिकाणी राजकारणाला सुरुवात झाली. मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की अनेक प्रकारची विरोधी पक्ष सातत्यानं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांवर सातत्यानं जातीयवादी पक्ष म्हणून अशा पद्धतीतला आरोप करतायत.
अरे जातीयवादी नेमकं कोण याचा जर आपण कारणमीमांसा या ठिकाणी तपासली तर ज्यांना जातीयवादी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला म्हणतायत, आम्ही त्यांना या ठिकाणी म्हणतोय की भारतीय जनता पक्ष हे जातीयवादी नसून SC, ST, NT, OBC आणि मायनॉरिटी या घटकाला खऱ्या अर्थाने न्याय कोणी दिला असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये मिळालेला आहे, असं मला या ठिकाणी निक्षून सांगायचं आहे. भारतीय जनता पक्षाची राजवट ज्यावेळेला केंद्रात 2014 साली आली त्यावेळेला या ठिकाणी अशी चर्चा झाली की देशाच्या प्रमुख पदावर जे राष्ट्रपती पद आहे त्या ठिकाणी कडवट असा हिंदुत्ववादी व्यक्ती त्या ठिकाणी राष्ट्रपती पदावर विराजमान होईल. पण मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की कोणताही या ठिकाणी कडवट हिंदुत्ववादी व्यक्ती उभा न करता त्या ठिकाणी अनुसूचित जातीचा रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवलं आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचा त्या ठिकाणी सन्मान केला. याच्यानंतर अजून उदाहरण देता येईल की पुन्हा ज्या वेळेला राष्ट्रपती पदाची निवडणूक आली त्यावेळेला विरोधी पक्षाने पुन्हा वल्गना करायला सुरुवात केली. कोणतरी कट्टरवादी हिंदुत्ववादी नेता पुन्हा या ठिकाणी विराजमान होईल. परंतु त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अनुसूचित जमाती या प्रवर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी द्रौपदी मुर्मू एक महिला यांनी राष्ट्रपती पदावर बसवण्याचा सन्मान या ठिकाणी दिला. आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी जाणवतं की खऱ्या अर्थाने जर मागासवर्गीय समाजाला न्याय कोणी दिला असेल तर तो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. अरे सातत्याने या ठिकाणी म्हणतायत की या ठिकाणी संविधान बदललं जाईल, 400चा आकडा पार झाल्याच्या नंतर संविधान बदललं जाईल, संविधान बदललं जाईल. मला त्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी संविधानाचा सन्मान कोणी केला असेल तर तो मोदी साहेबांच्या सरकारने केलेला आहे, हे निक्षून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण संविधान दिन हे मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर या संपूर्ण देशामध्ये संविधान दिन साजरा झाला. मला या ठिकाणी सांगायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विरोधी पक्ष मतं मागतो, परंतु या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान मात्र काँग्रेस पक्षाने केला नाही. परंतु 125 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मोदी सरकारनं संपूर्ण देशभरात सामाजिक समता रथ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उभारला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची संपूर्ण महती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नाक्यावर बाबासाहेब आंबेडकरांची महती या ठिकाणी सांगितली गेली. आणि त्यानंतर आता आपण एक पाहिलं की मराठी TV चॅनलला या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांची मुलाखत झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आता जरी असते तरी ते संविधान बदलू शकले नसते तर आम्ही कोण आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी काढलं. आणि त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं की मी पहिला पत्ता उघड या ठिकाणी करतो की भारतीय जनता पक्षाची सत्ता ज्या वेळेला पुनर्स्थापित होईल त्यावेळेला संपूर्ण वर्षभर संविधानाचा सन्मान आम्ही करू, अशा पद्धतीतलं वक्तव्य त्यांनी केलं. आणि असा जर सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत असेल तर आपल्याला एक संधी आहे की या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना वाटतंय की मोदी साहेब स्वतः उमेदवार असतं तर आपण मतदान केलं असतं. पण मोदी साहेबांनी सांगितलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात, देशभरात फिरतात, त्यांनी सांगितलं महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे डायरेक्ट मोदी साहेबांना मत. आणि म्हणून महायुतीचे उमेदवार या ठिकाणी श्रीरंगाप्पा बारणे साहेब आहेत. त्या श्रीरंगाप्पा बारणे साहेबांची निशाणी धनुष्यबाण आहे. येत्या 13 तारखेला धनुष्यबाणा या निशाणीवर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून आणा, अशा पद्धतीने विनंती करतो. मी 15 वर्ष नगरसेवक आहे. आमदार साहेब पहिल्यांदा नगराध्यक्ष होते, 15 वर्ष आमदार आहेत. त्यांनी आम्हाला कधीच असं सांगितलं नाही, परंतु पहिल्यांदा सांगितलं, संपूर्ण तालुक्याला पहिल्यांदा सांगितलं की कोणत्याही बूथवर कमी मतदान होता कामा नये आणि जर कमी मतदान धनुष्यबाणासाठी झालं तर मी त्या ठिकाणी त्या प्रभागात कार्यक्रमाला येणार नाही, हे पहिल्यांदा आम्हाला आमदार साहेबांनी निक्षून सांगितलं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.
आणि पुन्हा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. मावळचा मावळा म्हणून जे काम केलंय ते काम आपण एक 5 मिनिटाच्या भूमिकेमध्ये सांगण्यासारखं काम नाही आहे, परंतु तरीसुद्धा थोडक्यात मोठी माहिती आपल्याला सांगतो की माननीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 18,438 रुपयांचं काम केंद्राच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये आणलेलं त्यांनी हे काम केलं आहे. खालील या भागात सर्व आपण पाहतोय आगरी कोळी कराडी समाज मोठ्या बांधवाने आपल्या एकविरा आईला मानतात आणि त्या एकविरा आईला 39,43,00,000 रुपये आपणच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत आणि त्याचं सुशोभीकरण आपल्या बारणे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. आपण पाहत असाल राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एक सत्ता असेल तर त्याचे परिणाम काय होतात. पनवेल महानगरपालिकेला आपण पाहतोय की किती दिवस GSTचा मुद्दा थांबला होता. 1665 कोटी GSTचे आपल्याला प्रस्तावित येणाऱ्या कालखंडामध्ये मिळणार आहे आणि 500 कोटी GSTचे थकलेले आपल्याला मिळाले. त्याचं कारण एकमेव कारण म्हणजे प्रचंडदादा साहेब यांचा झालेला पुरावा, त्याचबरोबर केंद्राचा विषय असल्यामुळं माननीय श्रीरंगप्पा बारणे यांनी केलेला पाठपुरावा. या पाठपुराव्याच्या माध्यमातून आपण पाहत असाल की एवढा मोठा निधी आपल्या राज्याला आपल्या पनवेलकरांना मिळालेला आहे. पाण्याचा प्रश्न असेल तर पाण्याच्या माध्यमातून अमृत योजना अंतर्गत 419 कोटी, हा 419 कोटी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून आप्पांच्या आणि दादांच्या पाठपुराव्यानं आपल्या पनवेलकरांना मिळालेला आहे. याची मी आपल्याला सर्वांना जाणीव करून देत आहे. आणि याच्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी सत्ता पालट झाली, जी काय पालट झाली, त्याच्यातला फरक आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण 3 कुटुंब म्हणून पाहिले गेले. पहिल्या तर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपण पाहत होतो. आणि असा हा कुटुंब प्रमुख आपल्याला भेटला होता की साधारणतः 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपलं घर सोडून आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त साधारण बाजूला असणाऱ्या 2 किलोमीटरच्या अंतरावरती जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयात जाण्याची तस्ती या कुटुंब प्रमुखाने घेतली नाही. असे एक कुटुंब प्रमुख आपण पाहिले. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली आणि त्या घटनेने जे अधिकार दिले त्या अधिकारातून आज आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्या घटनेच्या आधाराने जर मुख्यमंत्री झाले असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले. आज विरोधक ओरडतात की संविधान संभवण्याच्या मार्गावरती हा माननीय मोदी साहेबांच्या नावाने ओरडतायत. त्याचं ओरडण्याचं कारण असं आहे की ह्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही आहे म्हणून संविधान पालनाची घोषणा करतायत. परंतु हे सगळे चुकीची गोष्टी मला वाटते आपल्या सर्वांना नागरिकांना सांगून त्यातनं काय ते साध्य करायचा प्रयत्न हे करतात. पण हे महाराष्ट्राची जनता हे कधीही मान्य करणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की ज्या संविधानाच्या माध्यमातून राज्याच्या गेल्या 2 वर्षामध्ये काय पालट झाला आणि त्या संविधाना अनुषंगानं आणि त्या संविधानाला धरून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज या राज्याचं नेतृत्व करतात. आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पाहत असाल की झालेला काय पालट आपण पाहत असेल की राज्यात ज्या वेळेला काही घटना घडतात, मग पूर असू पाऊस असू कुठल्याही घटना घडलेली असेल तर तिथे सर्वात अगोदर पोहोचणारे मुख्यमंत्री म्हणजे आपले एकनाथजी शिंदे साहेब आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यामध्ये विशाळवाडीला ही घटना घडली गेली आणि त्या घटनेच्या वेळी आपण पाहिलं की अख्खं गाव गडप झालं त्याच्यामध्ये. पण अशा वेळेला हा आपला गोरगरिबांचा नेता माननीय एकनाथजी शिंदे साहेब इर्शाळवाडी सारख्या मोठ्या पावसामध्ये वरती जाऊन तिथल्या सगळ्या नागरिकांची काळजी घेतली आणि पहाटे 6 वाजता या इर्शाळवाडीला पोहोचले. असा मुख्यमंत्री ना पुन्हा होणे हा मुख्यमंत्री आपल्याला लागलेला आहे. आणि यांचे हात बळकट करायचे असेल तर आपल्याला राज्यात आणि केंद्रामध्ये जर एक सत्ता असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहत असाल की पनवेल महानगरपालिकेला जो GSTचा परतावा मिळाला हा फक्त 2 संयुक्त यांनी मिळाला आहे. कारण राज्यामध्ये देशामध्ये पनवेलला भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्याच्यामुळे हा GSTचा परतावा आपल्याला सर्वांना वेगळा मिळाला आहे. याचा पाठपुरावा करावा लागतोय. पाठपुरावा माननीय विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना केला आहे. परंतु त्याबरोबर आपले लाडके खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचाही त्यात फार मोठा मोलाचा वाटा आहे.
म्हणून आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की आपण असं व्यक्तिमत्व 96% 94% हजेरी असणारा, संसदेमध्ये असणारा हा मावळामधला मावळा, हा एकमेव नेता आपल्याला लाभलेला आहे. हजारो कोटी 18,000 कोटी आपल्याला आणून दिल्यानंतर भ्रष्टाचाराचा भ्रम सुद्धा अंगावरनं लागलेला नेतृत्व म्हणजे श्रीरंगाप्पा चंदू बारणे. असं जर नेतृत्व आपल्याला लागलं असेल तर आपण सर्वांनी आता वेळेला काय विचार करायला पाहिजे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. म्हणजे अबकी बार 400 पार कशासाठी असावी? एक हाती सत्ता असेल तर देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकतो. या अनुषंगाने आपण सर्वांनी येणाऱ्या 13 तारखेला माननीय आपले सर्वांचे लाडके श्रीरंगाप्पा बारणे यांच्या धनुष्यबाणाला मत देऊन आपण त्यांना विजयी करायचं आहे. आपल्या सर्व बांधवांना भगिनींना एक विनंती असेल की आपण आजूबाजूच्या लोकांना सांगा की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रासप या सर्वांची युती आहे, पण सर्वांच्या चिन्हामध्ये ह्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पक्षांची चिन्ह वेगवेगळी असतात. एका बाजूला जर आपण नरेंद्र मोदी दिसतोय तर दुसऱ्या बाजूला आप्पा बारणे दिसत असेल तर काही लोकांच्या मनामध्ये शंकाता आहे की मत नेमकं कुठल्या निशाणीला द्यायचं. अशा व्यक्तींना आपण, अशा नागरिकांना सावध करायचं आहे आणि आपण धनुष्यबाणाला मत म्हणजे आप्पा बारणेला मत, आप्पा बारणेला मत म्हणजे या पनवेलचे विद्यमान आमदार प्रसन्नदादा ठाकूर यांना मत, प्रसन्नदादाला मत म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मत, आणि सर्वांचा मताचा 1 केला तर म्हणजे आखरी मत म्हणजे माननीय मोदी साहेब यांना मत. आणि शेवटचा मुद्दा या सर्वांना मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला, आपल्या विकासाला मत. हे सर्वांनी लक्षात ठेवावं आणि येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी आपले उमेदवार श्रीरंगाप्पा चंदू बारणे यांना धनुष्यबाणा 2 नंबरला बटन दाबून धनुष्यबाणाच्या निशाण्यावरती मत देऊन आपण बहुसंख्य मतांनी त्यांना विजयी करावं. एवढंच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय. नवा भारत जो घडतोय तो आपल्या सर्वांच्यासाठी एक अभिमानाचा विषय आहे. तसाच हा महाराष्ट्र देखील, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून आज फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देखील नव्यानं घडताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. आज आपण ज्या परिसरामध्ये राहतो, हा पनवेल उरणचा परिसर, रायगडचा परिसर हा देखील प्रचंड वेगानं बदलतोय. JNPTचे 4 पोर्ट आपल्या परिसरामध्ये झालेले आहेत. नवीन विमानतळ या वर्षाच्या शेवटापर्यंत त्याचं काम पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे हजारोनं लाखोनं रोजगाराच्या संधी या परिसरामध्ये निर्माण होणार आहेत. आणि त्याचबरोबर अटल सेतू असेल, मल्टी मॉडल कॉरिडॉर आहे, JNPT पासून येणारा हा आपला सिडकोचा कोस्टल रोड आहे, त्याचबरोबरनं चौकपासून JNPT कडे जाणारा हा नॅशनल हायवेचा 3200 कोटीचा रस्ता. याच्यामुळे या सगळ्या परिसराची कनेक्टिव्हिटी ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. याचबरोबरीनं सिडको, पनवेल महापालिका, नैना प्राधिकरण यांच्या माध्यमातून शेकडो कोटींची कामं, विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याचा निश्चितपणानं आपल्या सर्व जनतेला देखील अनुभव येतोय. आज या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 525 कोटीची विकास कामं सुरू आहेत. अमृत योजनेची जवळपास 437 कोटीची कामं ही सुरू आहेत. नावाशेवा टप्पा 3 याच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचं 150 MLDचं 495 कोटीचं एक काम हे या परिसरामध्ये सुरू आहे. अशाच पद्धतीनं पनवेलचा ग्रामीण भाग असू द्या, पनवेलचा सिडको वसाहतींचा भाग असू द्या, या सर्व परिसरामध्ये या सर्व परिसरातल्या लोकांना सुविधा देणे यासाठी आप्पा बारणे साहेब प्रयत्न करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे घटक पक्ष म्हणून मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही सर्वजण याच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या परिसरातल्या जनतेच्या समस्या या सोडवण्यासाठी देखील आम्ही सारी मंडळी कटिबद्ध आहोत. आज माननीय देवेंद्रजी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं या सगळ्या परिसरामध्ये येणारा आपला विमानतळ हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून विकासाचं एक मोठं चिन्ह म्हणून आपण सगळ्यांकडे या विमानतळाकडे पाहतो. या विमानतळाच्यासाठी जेव्हा इथल्या गावांचं पुनर्वसन करावं लागेल अशा पद्धतीची स्थिती आली त्यावेळेला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांनी पुढाकार घेतला आणि
देशामध्ये आदर्श अशा पद्धतीचं पुनर्वसन या नवी मुंबई विमानतळाचं झालेलं आहे, याचाही आपल्या सगळ्यांना मनापासून अभिमान आहे. या विमानतळाचं काम लवकर सुरू झालं पाहिजे, पूर्णत्वाला लवकरात लवकर आलं पाहिजे, यासाठी माननीय देवेंद्रजींनी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. विमानतळाचं काम पूर्ण होण्याच्या आधी या विमानतळाला इथल्या प्रकल्पग्रस्तांची, भूमिपुत्रांची, आपल्या सगळ्यांची मागणी आहे, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी देखील माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. या विमानतळाच्या माध्यमातून या ठिकाणी या परिसरातल्या लोकांच्या आशा आकांक्षा याची देखील पूर्तता होणार आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण याच्यासाठी आंदोलनं करत होतो, ही आंदोलनं करत असताना व्यासपीठावरच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, तुमच्यासहित सर्व लोकांना अनेक केसेस अंगावरती घ्याव्या लागलेल्या आहेत. आणि या अंगावरती केसेस घेऊन देखील आपण सगळ्यांनी संघर्ष केला. माननीय देवेंद्रजींनी याला पाठिंबा दिला. मी त्यांचं या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन की या राज्यामध्ये सरकार आल्या केंद्रीय या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी नुसता ठराव पास केला नाही, तर या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये प्रचंड बहुमतानं किंवा एकमतानं तो ठराव मान्य झाला. याचं कारण शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला तो ठराव पुढे आणला गेलेला होता. आज या परिसरामध्ये असलेली ही जी महापालिका आहे, या महापालिकेचा जन्म देखील फडणवीस साहेबांच्यामुळे झालेला आहे. या परिसराला एक चांगलं नीटनेटकं स्वरूप यावं यासाठी देवेंद्रजींनी पनवेल महापालिकेला मान्यता दिली आणि या महापालिकेच्या सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी देखील ते आपल्यामध्ये सातत्यानं प्रयत्न करतायत. आणि म्हणून या शहराला भक्कम असं आर्थिक पाठबळ लाभलं पाहिजे, याच्यासाठी त्यांचं पाठबळ आपल्याला लाभतं आहे. आपण त्यांना विनंती केलेली होती की GSTचं जे अनुदान हे आम्हाला मिळतं आहे, सुरुवातीला ते निश्चित झालं होतं वर्षाला 72 कोटी, पण आम्ही सांगितलं की हे किमान त्या पहिल्या 2016-17 या वर्षामध्ये 250 कोटीच्या घरामध्ये असायला पाहिजे. शासनाच्या काही अधिकाऱ्यांची कॅल्क्युलेशनमध्ये चूक आहे आणि या संदर्भामध्ये त्यांना ज्या वेळेला आम्ही सांगितलं, दुर्दैवानं आधी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारनं आपल्या बोलण्याकडं कुठलंही लक्ष दिलं नाही. पण देवेंद्रजी यांच्याकडे आपण विनंती केली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं महापालिकेच्या जे हक्काचं आहे ते महापालिकेला मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या महापालिकेचं GSTचं अनुदान 72 कोटीवरून 435 कोटीवरती जाऊन पोहोचलं आणि प्रत्येक वर्षी याच्यामध्ये 8% वाढ होते. मला असं वाटतं की एक कर्तव्यदक्ष असा नेता कसा असावा, राज्याचा प्रमुख कसा असावा, याचं उदाहरण देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पनवेल परिसर असेल, उरण परिसर असेल, या परिसरामध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक पायाभूत सुविधांची विजेची कामं करायची आहेत. आपण त्यांना विनंती केली आणि ही विनंती केल्यानंतर या संदर्भामध्ये RDSSच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला 480 कोटीचा निधी हा देऊ केलेला आहे. निश्चितपणानं याच्या माध्यमातून आपल्या विजेचा जो लपंडाव चालतो तोही आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला थांबताना पाहायला मिळालेला आहे. वेगवेगळ्या मार्गानं आपल्या या सगळ्या परिसराला समृद्ध करण्यासाठी जसं देशाचे पंतप्रधान काम करतात, तशाच पद्धतीनं आज राज्याचे प्रमुख म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा हे देखील आपल्याला मदत करतायत. या ठिकाणी खूप बोलणं योग्य नाही, पण निश्चितपणानं या सर्व परिसरामध्ये नव्यानं झालेली आपली महापालिका, या महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेला एकाच वेळेला टॅक्सच्या नोटिसा सर्वांना पाठवल्या गेल्या आणि एकाच वेळेला 5 वर्षाच्या नोटिसेस या सगळ्यांना गेल्या आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी सुद्धा काही लोक पुढे आली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही टॅक्स भरण्याची गरज नाही, आम्ही हा टॅक्स माफ करून देऊ. हायकोर्टात गेले, कोणी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतात आणि त्यामुळे अनेक लोकांनी वेळेवरती टॅक्स भरला नाही, त्यांना शास्ती लागली आणि ही शास्ती, या शास्तीचाही मोठा प्रमाण या ठिकाणी आहे. इथं सिडकोनं आधी सेवा कर वसूल केला आणि पुन्हा या ठिकाणी महापालिकेचाही टॅक्स आहे. लोकांचं म्हणणं आहे महापालिकेनं सेवा द्यायला सुरू करायच्या आधीच हा टॅक्स कसा काय लागतो आणि त्यामुळे हे डबल टॅक्सेशन आहे. हे डबल टॅक्सेशन आपण माफ करा, अशा पद्धतीची सुद्धा इथल्या परिसरातल्या नागरिकांची विनंती आहे. आज या राज्याचे प्रमुख म्हणून
शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा हे आपलं नेतृत्व करतायत। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपले पालक म्हणून ते खऱ्या अर्थानं काम करतायत। अनेक गोष्टी ज्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवल्या, त्यांनी त्याच्यातून आपल्याला मार्ग काढून दिला। मला खात्री आहे की याही बाबतीमध्ये आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून, राज्याच्या सरकारच्याकडून आपल्याला या बाबतीमध्ये न्याय निश्चितपणानं मिळेल। आज हे सरकार पूर्ण ताकदीनं आपल्यासाठी काम करत आहे। आपण पाहतोय केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार जेव्हा आपल्यासाठी ताकदीनं काम करतं, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आज सोमवार, पुढच्या सोमवारी आपलं मतदान आहे आणि म्हणून या सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी आपण सगळेजण सज्ज झालोय। आणि आजपर्यंत या पनवेल मतदारसंघानं आप्पांना जेवढी आघाडी दिली नसेल, ती आघाडीचे सर्व उच्चांक मोडीत काढून आपल्याला आप्पांना यावेळेला निवडून आणायचं आहे, त्यांची धनुष्यबाण निशाणी निवडून आणायची आहे। यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर, या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भीमसेन माळी, शिवदास कांबळे, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित परेश ठाकूर, नितीनजी पाटील, नरेंद्रजी पाटील, उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, मनसे या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून NDA घटक पक्षाचा उमेदवार या नात्यानं या मतदारसंघातील लोकसभेला सामोरं जात असताना गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्यावरती तुम्ही जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून या परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या परिसरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सातत्यानं तुमच्याबरोबर राहिलो। राज्यामध्ये चित्तांतर झालं। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष करत होतो। ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो वसा आणि वारसा सातत्यानं चालू ठेवला। राज्यामध्ये परिवर्तन होत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार राज्यामध्ये आलं आणि महायुतीच्या माध्यमातून 2014-2019ला तो या परिसरातील जनतेनं कौल दिला होता आणि गेले 25 वर्षाची महायुतीची या राज्याने मान्य केली होती आणि त्या खऱ्या अर्थानं ती साकारण्याचं काम 2024मध्ये देखील झालेलं आहे। या परिसरामध्ये काम करत असताना JNPTला जाणाऱ्या मार्गावरती सातत्यानं कंटेनर जामची समस्या आपल्याला उद्भवत होती आणि त्या मार्गिकेवरती देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय गडकरींच्या माध्यमातून आपण आता 8 लेनचा रस्ता त्या भागामध्ये केलेला आहे। नव्यानं मार्ग चौकपासून JNPTला जाणाऱ्या मार्गिकेवरती जवळपास 4600 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला देखील मान्यता मिळालेली आणि याच पद्धतीने देशामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा
एक नवीन संकल्प देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मेट्रो देखील त्याची सुरुवात झाली. सिडको आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या मेट्रोला आज गती देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतं आहे. त्याचबरोबर पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग व्हावा ही अनेक दिवसाची मागणी होती आणि केंद्र सरकारने त्याला पुढाकार घेऊन मान्यता दिली. आता त्याचं काम 80% पूर्णत्वाला झालेलं आहे. पनवेल ते उरण रेल्वे मार्गाचं काम अनेक दिवस रखडलं होतं, परंतु त्याला गती देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने घेतलं. गडकरींच्या माध्यमातून रस्त्याचं जाळं निर्माण होत असताना देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पनवेल ते उरण या मार्गिकेचं देखील काम पूर्णत्वाला गेलं आणि पनवेलपासून असणारा JNPTचा पोर्ट देशामध्ये सर्वाधिक मोठा पोर्ट, ज्याचा उल्लेख प्रशांतजींनी केला. पहिलं JNPTच तो पोर्ट करत होते, त्याचे 4 पोर्ट झाले आणि ज्या वेळेस ट्रॅफिक जामची समस्या येत होती तर महिन्याकाठी 35,000 कंटेनर जात होते. आता महिन्याकाठी 1.5 लाख कंटेनर जातात आणि हा देशाला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. अनेक स्थानिक प्रश्न देखील या ठिकाणी आहेत, परंतु ज्यावेळेस 2016मध्ये माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि महापालिकेमध्ये नगरपालिकेचं महापालिकेमध्ये रूपांतर केलं. सिडको काही दिवस या परिसरामध्ये नियंत्रण करत होते, सुविधा पुरवत होते, परंतु काही प्रश्न प्रलंबित आहे. राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार काम करते आणि म्हणून या माध्यमातून देवेंद्रजींना विनंती करेल की आपण या अगोदर पिंपरी चिंचवड शहरासाठी आपण शास्तीकर माफ केलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि ही शास्ती जे पनवेल महापालिकेच्या करदात्यांना लावली ती देखील माफ करण्याचं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करावं. कारण सर्वसामान्य माणसाच्या घरावरती तो दिलेला तो टॅक्स माफ करण्याचं काम आपण आगामी कालावधीमध्ये कराल अशी मला आशा वाटते. पनवेलच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या MGPच्या माध्यमातून 100 MLD पाण्याची योजना आता पूर्णत्वाला जाते. पुढच्या कालावधीमध्ये ते 200 MLDपर्यंत पाणी नेण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. ते खातं देखील माननीय देवेंद्रजीकडे आहे आणि काम करणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी सगळ्यांची ख्याती आहे. नवीन विमानतळाच्या बाबतीमध्ये सातत्यानं या परिसरामध्ये रामशेठ आणि प्रशांत शेठच्या माध्यमातून काही पक्ष या ठिकाणी काम करत असताना केवळ दलालीचं काम करतात, केवळ ठेकेदाराचं काम केवळ ठेक्याचं काम करतात. परंतु मी तुम्हाला सांगतो, राज्य सरकारच्या माध्यमातून या रायगड परिसरातील शेतकऱ्यांना, या ठिकाणी स्थानिक पुत्रांना न्याय देण्याची कुणी भूमिका घेतली असेल तर देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन ती भूमिका सातत्याने घेतलेली आहे. आणि म्हणून नवीन विमानतळाच्या 10 गावांचा प्रश्न विस्थापितचा आला, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि जवळपास 22.5% परतावा त्या गावाच्या नागरिकांना देण्याचं काम केलेलं आहे. काही जणांनी ज्योती वाढवली, त्याच्यात व्यथा देखील परतावा देण्याचं काम केलेलं आहे. आणि या संपूर्ण परिसरातील नागरिकांची मागणी लोकनेते दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला, नियोजित विमानतळाला देण्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो, राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यावेळेस विमानतळ चालू होईल त्यावेळेस केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील माननीय देवेंद्रजी सांगतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला दिलं जाईल, एवढं मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो. शेवट काम करणारं सरकार आहे. पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार येणार आहे. एक सुरक्षित सरकार, या देशाला चालना देणारं सरकार आणि या देशातील तमाम नागरिकांना सुरक्षा देऊन त्यांची आर्थिक सुबत्ता वाढवणारं सरकार म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये काम करते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विरोधी पक्षाकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीत, विरोधी पक्षाकडे कुठल्या प्रकारचा विकासात्मक कुठल्या प्रकारचे मुद्दे नाहीत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जी खिचडी एनडीची झालेली आहे, त्या एनडीच्या माध्यमातून आपल्यासमोर ही मंडळी येतात, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारत देश
एक सक्षम देश म्हणून उभा राहतोय आणि पुढच्या कालावधीमध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाची सत्ता या मोदीजींच्या बरोबर येणार आहे. परंतु तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना गेले 10 वर्ष केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या विकास पर्व या पुस्तिकेतून, माझ्या जाहीरनाम्यातून ते तुमच्यापुढं सातत्यानं मांडत गेलेलो आहे. आपण पाहतो विकासात्मक मुद्दे घेऊन मतदारापुढं आम्ही जातोय. विरोधी पक्षाचे सगळे नेते मंडळी, सगळे उमेदवार टीकात्मक मुद्दे घेऊन पुढे जातात. आम्हाला देशाचा विकास करायचा, या परिसराचा विकास करायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम होतोय. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशाची मान जगाच्या पाठीवरती उंचवली जाते. आणि म्हणून येत्या 13 मेला आपण सर्वांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण माझ्याबरोबर राहावं. गेले 10 वर्ष जे प्रेम जे आपण सर्वांनी मला दिलं, तशाच प्रकारचं प्रेम आपण सातत्यानं द्यावा. माझी खून आहे धनुष्यबाण आणि माझा या मशीनवरती, वोटिंगच्या मशीनवरती 2 नंबरला माझं चिन्ह आहे. धनुष्यबाणाच्या समोरचं चिन्ह बटन दाबून आपण पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही या ठिकाणी वंदन करतो. आणि आजच्या या अतिविशाल सभेमध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं लोकनेते म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूरजी, आपले उमेदवार आणि जे पनवेल मतदारसंघाच्या बूस्टर डोजमुळे रेकॉर्ड मताने 3ऱ्यांदा लोकसभेमध्ये जाणार आहेत ते श्रीरंगप्पा बारणे. या मतदारसंघाचे तरुण तडफदार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूरजी, सन्माननीय बाळासाहेब पाटील, अविनाशजी कोळी, नितीनजी पाटील, अरुण शेठ भगत, परेशजी ठाकूर, चारुशीलाताई घरत, प्रकाशजी बिनेदार, रामदासजी शेवाळे, प्रथमेश सोमण, कुंदाताई गोळे, महादेव पाटील, भीमसेन माळी, शिवदास कांबळे, नरेंद्र गायकवाड, संदेश ठाकूर, योगेश चिले, नितीन काळे, अतुल चव्हाण, मनीषाताई ठाकूर, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर लिस्ट तयार करणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. तरी देखील मी अधिक क्षमा मागतो. आणि या विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की यावेळेस बारणे साहेबांकरता पिंपरी चिंचवडचा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे. आणि आमच्या प्रशांतदादांनी ठरवलंच आहे की सर्वात जास्त लीड हा प्रशांतदादा या मतदारसंघातनं देणार आहेत. बंधू भगिनींनो,
ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही. तर ह्या देशाची कमान कुठल्या नेत्याच्या हाती द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे. कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो, कोण या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे. आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्याजवळ आहेत. पहिला पर्याय, अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे, पिरिपा आहे, रासपा आहे, जनसुराज्य आहे, अशी वेगवेगळ्या पक्षांची मिळून मोदीजींच्या नेतृत्वातली आपली युती एकीकडे आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्षांची खिचडी. आता सवाल आपल्या समोर आहे, दोन आघाड्या तयार झाल्या आहेत, दोन ध्रुव तयार झाले आहेत, दोन नेते अमोरासमोर आहे. कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये या ठिकाणी आपला देश द्यायचा आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे? ही विकासाची गाडी आहे, विकासाची मेट्रो आहे. याचं इंजिन नरेंद्र मोदीजी आहेत. आणि बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष बोगीच्या रूपानं या इंजिन सोबत धावतायत. आणि आपल्या या गाडीमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे. सगळ्यांना गाडीत बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी विकासाकडे घेऊन जातात. अशा प्रकारची आपली गाडी आहे. दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे बोगी नाहीच आहे, फक्त इंजिन आहे. आणि मनसेचं इंजिन नाही, ते आपल्याकडे आहे. दुसरीकडे फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. त्या ठिकाणी सगळे इंजिनच आहेत. बरं, यांचे इंजिन कसे आहेत? एक इंजिन मुंबईकडे ओढतो, दुसरा बारामतीकडे ओढतो, तिसरा अजून पूर्वेकडे ओढतो, दुसरा दक्षिणेकडे ओढतो. यांचं इंजिन चालतही नाही, डुलतही नाही, हलतही नाही, बोलतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. आणि माझा तुम्हाला सवाल आहे, आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा आहे, इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त कोणी इंजिनमध्ये बसू शकत नाही. बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, राहुल गांधीच्या इंजिनमध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेजींच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. आणि शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्याकरता जागा नाही आहे. पण ज्या क्षणी तुम्ही श्रीरंगप्पा बारणे यांच्या धनुष्य बाणाचं बटन दाबाल, त्या क्षणी मावळ मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मावळ मतदारसंघ हा वेगानं पुढे जाईल. आज आपण पाहतोय, आपण गेले 10 वर्ष आप्पांना या ठिकाणी निवडून दिलं आणि सातत्याने आपल्या सुखदुःखामध्ये श्रीरंगप्पा बारणे आपल्या सोबत राहिले आहेत. आणि बंधू भगिनींनो, आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे हा देश बदलला, आज जगातले अर्थशास्त्री या ठिकाणी आश्चर्य करतायत, हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे? 10 वर्षामध्ये देशामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींनी गरिबीच्या बाहेर काढलं.
जग म्हणताय कसं शक्य झालं? जगातले अर्थशास्त्री येत आहेत, ते मोदी मॉडेल तपासतायत आणि हे करण्याकरता मोदीजींनी 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर दिलं. 50 कोटी लोक ज्यांच्याकडे चूल होती त्यांच्याकडे गॅस दिला. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं. 60 कोटी लोक 70 वर्षानंतर देखील आमच्या आया बहिणी घागर घेऊन नळावर जायच्या, नदीवर जायच्या, विहिरीवर जायच्या. 60-70 वर्षानंतर या 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी पोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं. आपल्याला मला सांगितलं पाहिजे, आमच्या तरुणाईला मुद्रासारखी योजना मोदीजींनी दिली. मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरेंटरचं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. एक काळ होता आपले तरुणाई बँकेत जायची तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन जुमला आहे का, किंवा कोणी सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आणा तर तुम्हाला कर्ज मिळेल. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि देशामध्ये 61 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज हे बिना गॅरंटीचं आणि बिना तारण मिळालं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित आहेत. याच्यामध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना हे कर्ज मिळालेलं आहे, ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्यात. एवढंच नाही, 80 लाख बचत गट तयार केली, त्याला 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून 10 कोटी महिलांना काम हे मोदीजींनी दिलं. त्यातल्या 3 कोटी महिलांना आता मोदीजी लखपती बनवत आहेत. 1 कोटी महिला बनलेल्या आहेत आणि हळूहळू 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय या देशामध्ये मोदीजींनी घेतला. कारण मोदीजी हे म्हणतात एक पुरुष हा आपल्या पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते त्यास पूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. आणि म्हणून देशाच्या मुख्यधारेमध्ये महिलांना आणण्याकरता मोदीजींनी सर्वाधिक प्रयत्न केले. आणि आता तर आमच्या मंचावर कमी महिला दिसत आहेत, पण 2026 नंतर अर्धा मंच महिलांकरता रिकामा करून द्यायचा आहे. कारण मोदीजींनी सांगितलं आहे आता 33% आमदार या महिला असतील आणि 33% खासदार या देखील महिला असतील. महिलांचा विचार करणारा कोणी जर नेता या देशात असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत. आज मोदीजींनी अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाईला स्टँडअपमधनं देशभरामध्ये उद्योजक तयार केले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. पहिल्यांदा देशामध्ये 12 बलुतेदारांचा विचार करणारा कोणी प्रधानमंत्री असेल तर ते मोदीजी आहेत. मोदीजींनी गावगाड्याचं काम करणारे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता 14,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज त्यांना आर्थिक पुरवठा असेल, आधुनिकीकरण असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो व्यवसाय देण्याचा विषय असेल किंवा जो व्यवसाय लोकल आहे त्याला ग्लोबल करायचं असेल, अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आली. आणि या ठिकाणी विश्वकर्मा योजनेतनं 12 बलुतेदारांचा देखील फायदा मोदीजींनी केला. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यापर्यंत प्रत्येकाचा विचार, मच्छीमारांपासून त्या कामगारांपर्यंत प्रत्येकाचा विचार या ठिकाणी मोदीजींनी केला. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसा खर्च केला. UPAच्या काळामध्ये 13-14 साली आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे. वर्षाला 1 लाख. मोदीजींनी वर्षाला 1 लाख नाही, वर्षाला 13 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायला सुरुवात केली. परिणाम असा झाला, हायवेज बनले, नवीन एअरपोर्ट बनले, नवीन पोर्ट बनले, नवीन पूल बनले, नवीन सिंचनाच्या योजना झाल्या, घरं बनली, वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आणि त्यातनं आपण विकासाकडे गेलो.
आज आपण पाहू शकतो बंधू भगिनींनो, आपला जो पनवेलचा परिसर आहे गेल्या 10 वर्षात तो किती मोठ्या प्रमाणात बदलला. आणि खऱ्या अर्थानं मगाशी प्रशांत शेटनी बोलत असताना त्या ठिकाणी त्याचं श्रेय आम्हाला दिलं, पण मी विनम्रपणे सांगतो याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत शेट यांना आहे, की ज्यांनी नेते जे असतात, नेते हे द्रष्टे असले पाहिजे, त्यांना दृष्टी असली पाहिजे. शांतपणे एकेका कामाचा पाठपुरावा करणारे प्रशांत शेठ ठाकूर यांच्यामुळे एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं. आज पनवेलची महानगरपालिका असेल, आज ही महानगरपालिका तयार झाली. ती तयार झाल्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून आज 400-450 कोटी रुपये वर्षाला GSTतनं त्या ठिकाणी मिळतात. त्याच्याकरता प्रशांत शेटनी जो पाठपुरावा केला, आज इकडचे वेगवेगळे कामं आहेत, रस्त्यांची कामं असतील, मेट्रोची कामं असतील, ही सगळी कामं आज त्यांचा पाठपुरावा या ठिकाणी आहे. आणि त्यासोबत आपल्या खासदारांची साथ त्यांना आहे आणि त्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कामं होताना दिसत आहेत. मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, मोदीजी छोटं स्वप्न पाहत नाही. आज आपण हा अटल सेतू पाहतो, ट्रान्स हार्बर लिंकचं स्वप्न 1972 साली तयार झालं होतं, पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. 2014 साली देशामध्ये मोदी सरकार आलं, महाराष्ट्रात आपलं सरकार आलं. तुमच्या आशीर्वादानं मला मुख्यमंत्री होता आलं आणि मोदीजींच्या मदतीनं हा ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू आपण तयार केला. नवी मुंबईच्या विमानतळाचं काम या ठिकाणी त्याचं स्वप्न 90त पाडण्यात आलं, पण 1990 पासनं तो रोज मागे पुढे व्हायचा. पण मला आनंद वाटतो 14 साली मोदीजी त्या ठिकाणी प्रधानमंत्री झाले, आपलं सरकार आलं, आपण त्याचं काम सुरू केलं आणि मला विश्वास आहे या वर्षाच्या डिसेंबरमध्ये त्या ठिकाणून विमान उडेल आणि त्या ठिकाणी विमान उतरेल. आणि चिंता करू नका, महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवलेलाच आहे. ते विमान उतरत असताना आणि उडत असताना जी अनाउन्समेंट होईल ती हीच होईल की दिबा पाटील एअरपोर्टवर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि हे आपण निश्चितपणे करून दाखवू. बंधू भगिनींनो, हा जो अटल सेतू झालाय ना, हा साधा सेतू नाही आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो, गेले 50 वर्ष या देशाला आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने पूर्णपणे मदत केली. मुंबईने या देशाला एक आर्थिक पाठबळ दिलं. पण पुढच्या 20-25 वर्षात या ठिकाणी आर्थिक राजधानी जी आहे ती आमचा हा रायगड जिल्ह्याचा, पनवेलचा आणि नवी मुंबईचा पलीकडचा भाग ही खरी आर्थिक राजधानी होणार आहे. आज या कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत. मी तर बघतोय पुढच्या 15-20 वर्षामध्ये किमान 20 लाख हाय पेड जॉब्स, साधे जॉब्स नाही, 20 लाख हाय पेड जॉब्स हे या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास होणार आहे. कारण आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्व कशाला आहे, पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होतं तो श्रीमंत होता, आता ज्याच्याकडे डेटा आहे तो श्रीमंत आहे. आणि तुम्हाला मला सांगताना आनंद वाटतो, भारत देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही या रायगड आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आहे. म्हणजे भारताचा सगळा खजिना हा आता तुमच्याकडे या ठिकाणी तयार झालेला आहे. हे सगळं का होऊ शकलं, या देशामध्ये मोदीजींची सरकार असल्यामुळे होऊ शकलं. आणि आता तर बंधू भगिनींनो, अशा प्रकारची संधी तयार झाली आहे. कोविडच्या नंतर जगाचा विश्वास हा चीनवरनं उठलाय आणि आता जग जवळपास 30 वर्ष चीनला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून बघत होतं. जगातलं मॅन्युफॅक्चरिंग हे गेले 30 वर्ष चीनमध्ये व्हायचं, पण आता जगाला असं वाटतं चीनवर भरोसा ठेवता येत नाही आणि म्हणून ते चीनमधनं बाहेर पडतायत, कोविड नंतर बाहेर पडतायत. आणि अशा वेळी जगातले सगळे उद्योजक हा विचार करतायत आता कुठल्या देशात जावं. त्यावेळी त्यांना एकच देश नजरेसमोर दिसतोय की ज्या देशामध्ये एक मजबूत नेता आहे आणि तो देश म्हणजे आपला भारत देश आहे. जगातनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते
आणि ती भारतात आल्यानंतर साहजिकच ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि महाराष्ट्रामध्ये येत असताना आपला हा जो सगळा नवीन परिसर आहे, रायगडचा जिल्हा आहे आणि हा जो सगळा नवीन परिसर होतोय, या परिसरामध्ये सर्वाधिक गुंतवणूक येते आहे. म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदी सरकारमुळे आपल्या संपूर्ण या परिसराचं चित्र बदलत आहे आणि हे चित्र बदलत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे चित्र बदलत असताना भूमिपुत्रांना सोबत घेऊन हे चित्र बदललं पाहिजे. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आजपर्यंत आम्ही विकास केलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे, साधं निवडणूक ही नाही, हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो याची ही निवडणूक आहे. आज आपण बघा, मोदीजींचं नेतृत्व वैश्विक नेतृत्व झालंय. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी कोणी एकमेकाला त्या ठिकाणी नातं देखील दाखवत नव्हतं आणि लोक म्हणायचे करोडो लोक मरतील, मोदीजींनी या देशामध्ये एक लस तयार करून दाखवली आणि 140 कोटी लोकांपर्यंत ही लस पोहोचली. 2 वेळा लस मिळाली. आज आपण जिवंत आहोत, ते त्या कोविडच्या लसीमुळे जिवंत आहोत. पण बंधू भगिनींनो, केवळ एवढ्या पुरतंच हे मर्यादित नाही आहे. मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो. तिथल्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, त्याच्या उद्घाटनाला बोलवलं होतं. उद्घाटन केलं आणि राष्ट्रपतींना भेटायला गेलो. राष्ट्रपती आफ्रिकन ओरिजिनचे होते. त्या राष्ट्रपतींना भेटल्यानंतर ते म्हणाले, फडणवीसजी कृपया माझे धन्यवाद हे मोदी साहेबांपर्यंत पोचवा. मी म्हटलं कशाबद्दल? म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे, कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता. आणि असं सांगणारे बंधू भगिनींनो 100 देश आहेत, जे 100 देश आज भारताच्या मागे उभे आहेत आणि या 100 देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री म्हणतात आमचा वैश्विक नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. अशा प्रकारचं वैश्विक नेतृत्व आज मोदीजींनी तयार केलं आहे. आपण पाहू शकतो, या देशामध्ये UPAचं राज्य होतं, त्या काळामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबईला बॉम्बस्फोट झाले, पुण्याला बॉम्बस्फोट झाले, वेगवेगळ्या शहरात बॉम्बस्फोट झाले. काय करायचं आमचं सरकार? आमचे तेव्हाचे प्रधानमंत्री बॉम्बस्फोट झाला की पाकिस्तानचा निषेध करायचे, मग अतितीव्र निषेध करायचे, मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचा, मग आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जाऊन तिथल्या राष्ट्रपतीकडे जाऊन रडायचे, त्याला डोजियर द्यायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला समजवा. समजवणं तर दूर, पुन्हा दुसऱ्या दिवशी बॉम्बस्फोट व्हायचा. 140 कोटीचा देश लाचार दिसायचा, अशी आमची अवस्था होती. मोदीजींनी देशाची सूत्र स्वीकारली. पुन्हा आतंकवाद्यांना वाटलं हा तोच लाचार भारत आहे, त्यांना माहिती नव्हतं हा मोदींचा भारत आहे. या ठिकाणी येऊन त्यांनी बॉम्बस्फोट केले. मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं. मला सांगा 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची देखील हिंमत झाली नाही भारतामध्ये येऊन एक बॉम्बस्फोट करण्याची. 5 वर्षात एक बॉम्बस्फोट या देशात झाला नाही, कारण पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीत बसलाय, जर आगळीक केली तर तो आपल्याला या ठिकाणी सोडणार नाही. आता भारत चंद्रयान पाठवतोय, भारत आदित्य L1 पाठवतोय आणि पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आटा द्या, कणिक द्या म्हणत जगभरात फिरतोय. हे 2 देशांमधलं अंतर आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालं आहे. आणि म्हणून तुम्हाला माझं एवढंच निवेदन आहे, ज्या मोदीजींनी या देशाला बलवान देश केलं, आमची अस्मिता, आमचं राम मंदिर हे 500 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी मिळालं, अशा मोदीजींच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. बंधू भगिनींनो, या वेळेचं मतदान हे भारताकरता मतदान आहे, हे भारताकरता मतदान आहे. आणि आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण प्रभू श्रीरामांना मानतो ना, मग जय श्रीराम. मग मला सांगा प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे? काय आहे?
शिंदे साहेबांच्या हातात काय आहे? बारणे साहेबांच्या हातात काय आहे? या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या हातात काय आहे? धनुष्यबाण. मग या धनुष्यबाणाची बटन तुम्ही दाबा. बंधू भगिनींनो, चिंता करू नका. आपल्या समोर अनेक नकली लोक त्या ठिकाणी निवडणुका लढतायत. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते लोक देखील येऊन मत मागतायत. पण बाळासाहेबांचे विचार हे ज्यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं ते एकनाथराव शिंदेजी हे खऱ्या अर्थानं आज शिवसेनेचा झेंडा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला कल्पना आहे, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेस सोबत बसण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद करेन. पण त्यांच्याच सुपुत्रांनी त्या ठिकाणी काँग्रेस सोबत घरोबा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस असतील, पण त्यांच्या विचाराचे वारस हे या ठिकाणी एकनाथराव शिंदे आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या 13 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून मोदीजींना मजबूत करा. तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबलं की अप्पा बारण्यांना तर मत मिळतच, पण मोदीजींना देखील तुमचे आशीर्वाद मिळतात. ते आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत